माझ्या दादासोबत माझी एक खूप गोड आठवण आहे. माझ्यापेक्षा त्याला स्वयंपाक करायला जास्तच आवडतं आणि तेही एकदम साग्र संगीत. आई बाबा दोघंही ऑफिसला जायचे, त्यामुळे दुपारी मी शाळेतून घरी आले की दादा माझ्यासाठी हमखास काहीतरी खाऊ करत असे. आम्ही दोघेही लहानच होतो, पण अगदी नानकटायांपासून खिरींपर्यंत सगळ्या गोष्टी तो माझ्यासाठी कौतुकाने करतो. आणि म्हणूनच आजची रक्षाबंधन स्पेशल रेसिपी खास त्याच्यासाठी. ओल्या नारळाची खीर. खवलेला नारळ, दूध, साखर अशा अत्यंत साध्या गोष्टींमध्ये ही खीर इतकी कमाल होते ना. मला असं वाटतं की ही खीर जितकी गोड आहे तितकेच आपले सण आणि त्या सणांमागच्या गोष्टी देखील. या दिवशी खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव नारळ अर्पण करतात. निसर्गाविषयी कृतज्ञतेचा भाव आपला प्रत्येक सण आपल्या मनात रुजवतो. हीच कृतज्ञता आणि हा गोडवा प्रत्येक बहीण भावाच्या नात्यात टिकावा, यासाठी आजची ही रेसिपी खिरीची. नारळाचं दूध आणि खोबरं हे उत्तम वेट गेनर आहे. त्यामुळे आपण आत्ता जी खीर पाहिली ती दुधासोबत घेतल्यानंतर त्याचं छान तुम्हाला वजन वाढायला खूप उपयोग होऊ शकतो. तसंच नारळ पाणी, शहाळ्याचं पाणी आणि नारळाचं पाणी या दोन्हीचे गुणधर्मांमध्ये पण फरक आहे. उत्तम इलेक्ट्रोलाइट्सचा सोर्स आहे. विकनेस असेल किंवा सलाईनच्या ऐवजी डायरेक्ट नारळ पाणी प्यायलात तरी खूप फायदा होतो. युरिन स्टोनमध्ये पण नारळ पाण्याचा खूप उपयोग होतो. नारळ पाणी गुणांनी थंड आहे. तुमच्या शरीरामध्ये दाह होत असेल किंवा अंगाची आगाग होत असेल तर अशा सगळ्यामध्ये थंडावा आणण्यासाठी नारळ पाणी खूप छान काम करतं. नारळाच्या तेलाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की ते केसांसाठी किंवा त्वचेसाठी किती छान काम करतं. पण आयुर्वेदातनं एक नारळाची नारिकेलमशी नावाचं एक औषध बनवलं जातं. म्हणजे अख्खं खोबरं जे असतं ना, आपलं गोटा नारळ हा भाजायचा, त्याची राख करायची आणि ते स्किनसाठी म्हणून खूप छान औषध आहे. किंवा इवन चाई पडणे, इंद्रलुप्त होणे किंवा ॲलोपेशिया याच्यामध्ये पण ही जी राख असते ही खूप औषधी आहे. तर उन्हाळ्यामध्ये किंवा कुठल्याही केसेसमध्ये जेव्हा खूप गरम वातावरण असेल तेव्हा तुम्ही नारळाचा भरपूर वापर करा आणि बॉडीला कूल ठेवा.